वळूया पुढील बातमीकडे। नाराज छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली। 8 ते 10 दिवसात मार्ग काढू, फडणवीसांनी भुजबळांना हा शब्द दिलाय। ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असं देखील फडणवीसांनी भुजबळांना शब्द देताना म्हटलंय। नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। छगन भुजबळ आणि फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास चर्चा। देवेंद्र फडणवीसांसमोर छगन भुजबळांची नाराजी व्यक्त। संपूर्ण चर्चा जी आहे त्यांनी समजून घेतलेली आहे। काय काय झालं ते तुम्हाला सांगितलं। 8 ते 10 दिवस द्या, मार्ग काढू, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याची भुजबळांची माहिती। एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल संपूर्ण चर्चा आपण करू। आता जास्त काही सांगू शकत नाही। भाजपामध्ये जाणार का या प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। त्यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही। मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्यावर। भुजबळांच्या नाराजीबाबत फडणवीस अजित पवारांसोबत चर्चा करणार, सूत्रांची माहिती। भुजबळांच्या पुढच्या राजकीय भूमिकेवर फडणवीस दादांसोबत चर्चा करणार। अजित पवारांसोबत चर्चा करून फडणवीस भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढणार असल्याची माहिती। जहां नहीं चैना वहां नहीं रहना यावर बोलणं भुजबळांनी टाळलं। तुम्ही यापूर्वी सुद्धा म्हणला होता की जहां नहीं चैना वहां नहीं रहना, आता बैठणी कमी। मी आता ते बाकी सगळं नंतर बोलतो। ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, फडणवीसांनी सांगितलं, भुजबळांची माहिती। कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे। 10 दिवसात पुन्हा भेटायचंय। इतर पक्षांच्या ऑफरबाबत माहिती नाही, समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया। आमची जी आहे ती साधक बाधक सर्व सविस्तर चर्चा झाली, म्हणजे राजकीय चर्चा, सामाजिक चर्चा, सर्व विषयात चर्चा झालेली आहे। आता एक 8-10 दिवसांनी पुन्हा भेटायचं असं म्हटलेलं आहे, बघू काय होतं। मात्र भुजबळ